समर्पिता भाग 11. सौ सरलाताईंच्या वात्सल्याचे नाना तऱ्हेचे आविष्कार होत असत. एकदा एक कन्यका खूप भिजून त्यांच्याकडे आली, तर आपल्या मुलींचे कपडे तिला देऊन बदलायला लावले. केस सुकवण्यासाठी पंचा दिला. ती संकोच करू लागली तेव्हा तिला दटावलं. त्यांचं सर्वांना सारखं सांगणं असतं की स्वामींनी सांगितले आहे तशी साधना करायची असेल तर जपूनच राहिलं पाहिजे. शरीरात जर काही बिघाड झाला तर साधना कशी होणार? एका मुलीला सर्दीचा खूप त्रास होत होता. तिला स्वामींनी गवती चहाचा काढा घ्यायला सांगितलं, पण तिच्या घराच्या जवळपास किंवा नेहमीच्या रस्त्यावर कुठंच गवती चहा मिळेना. तेवढ्यासाठी मंडईत जायला वेळ मिळेना. एक दिवस तिनं सौ सरलाताईंना विचारलं, इथं जवळपास गवती चहा मिळतो का? आपण पावसाळ्यात नेहमी त्याचा काढा करता असं स्वामी म्हणाले, तर आपण कुठून आणता गवती चहा? त्यावर त्या नुसत्याच हसल्या आणि 5-10 मिनिटातच एका हातात एक वाफाळणारा कप आणि दुसऱ्या हातात गवती चहाची जुडी घेऊन बाहेर आल्या. तिला म्हणाल्या, अगं, इथं कुंडीतच लावला आहे, तुला हवा तेव्हा घेऊन जात जा. आता हा गरम गरम घेऊन टाक बरं. आणि हे बघ, रात्री गळ्याला, छातीला, कपाळाला अमृतांजन चांगलं चोळ, म्हणजे सर्दी कमी होईल. नियमित सूर्यनमस्कार घातलेस तर सर्दीचा त्रास होणार नाही. व्यायामानं सर्द प्रकृती कमी होते. त्या मुलीच्या अंतकरणात कृतज्ञता दाटून आली. भगिनी परमार्थ विचार करू लागल्या की त्यांना सामान्यतः जोरदार विरोध होतो आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साधनेची धडपड करावी लागते. अशा स्त्रिया मुलींबद्दल सौ सरलाताईंच्या मनात अपार करुणा आणि कौतुक असतं. एकदा एका मुलीला प्रतिकूल परिस्थितीमुळे पूजेसाठी यायला उशीर झाला. स्वामींना वेळेचा अतिक्रम झालेला मुळीच चालत नाही, त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं. पण सौ सरलाताईंनी तिला जवळ घेतलं, दिलासा दिला. उशीर झाला तरी हरकत नाही, तू स्वामींची पूजा कर, असं म्हणून तिच्यासाठी स्वामींपाशी रदबदली केली. त्यांची अनुज्ञा मिळवून दिली आणि आनंदाचे सुवर्णक्षण हृदयात जपून ठेवण्यासाठी मिळवून दिले. घरच्या त्रासाला कंटाळून आलेल्या एका मुलीला त्यांनी जवळ घेतलं. तिची सगळी हकीकत सहानुभूतीनं ऐकून घेतली आणि त्यांनी तिला हळुवारपणे समजावलं. त्या तिला म्हणाल्या, अगं, घरची काहीही म्हणाली तरी आपण शांतच राहावं, आपण काही बोलू नये. शब्दानं शब्द वाढतो आणि आपल्यालाच त्रास होतो, खरं ना? गप्प राहावं आणि ध्यान नाम सोडू नये, म्हणजे झालं. खूप त्रासून गेलेली ती शांत होऊन परतली. सौ सरलाताईंच्या निर्वैर वृत्तीचा अनुभव तर नित्यच येत असतो. एकदा एक साधिका घरात काही कुरबूर होऊन निघून गेली. घरचे लोक तिला शोधत स्वामींकडे आले. स्वामी त्या लोकांबरोबर शोधासाठी बाहेर पडले आणि चपला नव्या असल्यानं त्यांच्या पायांना चांगलेच फोड आले. हे एका नवीन येऊ लागलेल्या मुलीच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी ती दुकानात येताना खोबरेल तेल घेऊन आली आणि स्वामींची परवानगी घेऊन तिनं त्यांच्या पायांना तेल लावलं. स्वामींनी सौ सरलाताईंना हाक मारली आणि म्हणाले, हे बघ, किती भोळा भाव आहे हिचा, असा भाव मी डावलू शकत नाही. यावर अत्यंत गोड स्मितहास्य करून त्यांनी तिच्याकडे कौतुक भरल्या वात्सल्ययुक्त प्रेममय नजरेनं पाहिलं. तू कशाला तेल लावायला हवंस? आम्ही कुणी नाही की काय त्यांची काळजी घ्यायला? असल्या भावांचा स्पर्श देखील त्यांच्या उदार मनाला झाला नाही. 76-77 सालच्या सुमाराला मोजक्याच मुली येत असत. त्यावेळी त्यांना वर्षातून 8-10 दिवस स्वामीजींच्या घरी राहायला जाण्याची संधी मिळत असे. त्यामुळे स्वामीजींची आखीव रेखीव दिनचर्या जवळून पाहायला मिळायची आणि सौ सरलाताईंचा सहवासही लाभायचा. अशी मुलगी नोकरीला जाणारी असली तर घरातून निघण्यापूर्वी 15 मिनिटे गरम गरम पोळी भाजी त्या करून घालायच्या, शिवाय डबा भरून द्यायच्या. सुट्टीच्या दिवशी जेवणं झाल्यावर आपल्या पुढ्यात झोपायला घ्यायच्या, कुशीत घेऊन थोपटायच्या, एकदा चोळून मोळून न्हाऊ घालायच्या. या मुलींपैकी एकीला घरी भारीच मनस्ताप झाला आणि ती उठून स्वामींकडे आली. त्यावेळी स्वामी गडबडीत होते, पण सौ सरलाताई तिला जिन्यापर्यंत पोचवायला आल्या आणि म्हणाल्या, हे बघ, तसंच काही झालं तर आपल्याकडे एक खोली आहे, तू
तू काही काळजी करू नकोस. मोठा धीर येऊन ती गेली, पण संध्याकाळी परत येऊन दाखल झाली. या मायमाऊलीनं 3 आठवडे तिला आपल्याजवळ ठेवून घेतलं. दोघांनी तिला फुलाप्रमाणे जपलं. घरी परत पाठवताना एक साडी घेऊन दिली. जाताना सौ सरलाताईंनी तिला प्रेमानं बजावलं, तुझं कितीही बरोबर असलं तरी वडीलधाऱ्या मंडळींशी वाद घालू नये. गप्प बसलं तर काय होतं. त्यांच्या या प्रेमळ मार्गदर्शनाच्या आणि वात्सल्ययुक्त वर्तनाच्या ओढीनं मुलींना पुन्हा पुन्हा तिथं यावंसं वाटायचं. जसजसा स्वामींच्या कार्याचा पसारा वाढू लागला तसतसं हे भाग्य वाट्याला येणं खूपच कठीण झालं. सौ सरलाताईंची धावपळ अव्याहतपणे चालूच होती. त्याचा भारीच ताण झाला तेव्हा त्यांना ताप आला. 1980 एप्रिल महिना असेल. बाहेर ऊन रणरणतं होतं. 2-3 दिवस त्या काहीच बोलल्या नाहीत. दुखणं अंगावरच काढलं. पण एक दिवस ताप खूपच चढला. चेहरा लाल बुंद झाला, हातपाय दुखू लागले. डोळे तापामुळे पाणावले तरीही चेहऱ्यावरचा हसरेपणा उणावला नव्हता. त्या स्वस्थ पडून राहिल्या होत्या. 8:30 वाजता दुकान बंद करून स्वामी घरी आले. ताप तसाच होता. ते त्यांच्याजवळ बसले. त्यांच्या चेहऱ्यावरून अति हळुवारपणे त्यांनी हात फिरवला आणि कळवळून म्हणाले, दमलीस? खरोखर दमलीस हो? खूप धडपड करतेस. तुला विश्रांतीच मिळत नाही माझ्यामुळे. तुला त्याचीच जरूर आहे. डोळे उघड आणि एखादं द्राक्ष खा बघू. तापानं म्लान झालेल्या सरलाताई उठून बसल्या. स्वामींनी दिलेली द्राक्ष त्यांनी काही न म्हणता खाल्ली आणि मग त्या गोड हसल्या. स्वामी त्यांना म्हणाले, सरलाताई, तुम्हाला आजारी पडून चालायचं नाही. तुम्ही आजारी पडलात की मला दुखणं आल्यासारखं वाटतं. एक वेळ मी आजारी पडलो तरी चालेल, पण तुम्ही नाही दुखणं सोसायचं. स्वामींचे प्रेमाचे काळजीचे उद्गार ऐकून त्यांना केवढा तरी दिलासा वाटला असेल. आपल्या सद्गुणांच्या जोरावर त्यांनी स्वामींचं निर्व्याज प्रेम जिंकलेलं आहे. एरवी शिस्तीबाबत अत्यंत कडक भासणारे स्वामीजी त्यांच्या विषयात नवनीत कोमल असतात आणि त्याही त्यांच्या इच्छेनुसार वागण्यास नित्य तत्पर असतात. स्वामी रागावलेत किंवा नाराज झालेत अशी शंका जरी त्यांना आली तरी त्या अस्वस्थ होतात.